नमस्कार. औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. छोट्या-छोट्या दुखण्या-खुपण्यासाठी सततची औषधं घेणं तुमची इम्यून सिस्टीम वीक करू शकतात. आता ही जी छोटी-छोटी दुखणी आहेत, ती बरी कशी होणार बरं? तर ती बरी होणार स्वयंपूर्ण उपचारांच्या मार्फत. हे स्वयंपूर्ण उपचार म्हणजे नेमके आहेत तरी काय? आज आपण जाणून घेऊया स्वयंपूर्ण उपचार काय आहेत? स्वयंपूर्ण उपचाराच्याच प्रणेत्या अमृता चांदोरकर यांच्याकडून. मॅम, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि या स्वयंपूर्ण उपचारांच्या मार्फत माधुरी साळुंखे ताई पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. त्यांनी नेमकी कशी ट्रीटमेंट घेतली आणि त्यात त्या कशा पद्धतीचं आयुष्य जगतायत ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. माधुरी ताई, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू. धन्यवाद. मला सांगा की तुम्हाला नेमका काय त्रास होत होता? मला डोकेदुखी खूप होती. हं. 2007 पासून 14 पर्यंत मी आयुर्वेदिक अनेक औषधं घेतली आणि चांगल्या तज्ञ डॉक्टरांकडून ती मी घेतली. 2014 मध्ये मला निरामयची माहिती एका डॉक्टरांच्याच माध्यमातून मिळाली अच्छा. आणि पण निरामय संस्था काय आहे, कुठे आहे ही ही माहिती मला मिळाली नव्हती. फक्त एक निरामय क्लिनिक एवढंच मला कळालं होतं. माझ्या मायग्रेनचा त्रास इतका वाढला, की माझे महिन्याला 6,000 पेक्षा जास्त रुपये आयुर्वेदिक औषधांवरती जात होते. ओ. आणि मी डॉक्टरांना विचारत होते, की मला ही अशी ट्रीटमेंट किती वेळ घ्यावी लागेल? तर त्यांनी मला सांगितलं, "जोपर्यंत हा आजार आहे, तोपर्यंत तुला ही ट्रीटमेंट घ्यावी लागेल." 6,000 ही माझ्यासाठी खूप मोठी अमाउंट होती आणि तो माझा दर महिन्याचा खर्च होता. मग मी शोधत होते, की मला कुठे काय वेगळी काही ट्रीटमेंट मिळेल का? मी फक्त आयुर्वेदिक हं, घेणारी हं. होते. मग वेगळं मला कुठे काही मिळेल का? या विचारात, या शोधामध्ये मी होते. त्यावेळी मी गेनबा सोपानराव मोझे कॉलेजमध्ये लेक्चररचं काम करत होते. बसमध्ये प्रवासात असताना निरामयचा एक व्हिडिओ मिळाला. मला मॅडमचा एक व्हिडिओ मिळाला आणि मी हा व्हिडिओ ऐकताना माझ्या डोक्यामध्ये निरामय आणि त्यांचे काहीतरी उपचार आहेत हे कळालं. पण मी तो व्हिडिओ बसमध्ये पूर्ण ऐकला. माझा 1 तासाचा प्रवास होता बसचा. मग मी निरामयचे खूप व्हिडिओ स्क्रोल करत गेले, पाहत गेले, शोधत गेले, की ह्यांचं कुठे-कुठे आहे, नक्की काय उपचार देतात हे. आणि मग मी माहिती घेतली. लिंकवरती मला त्यांचा नंबर मिळाला. नंबरवर मी कॉल केला. मला त्यांचा पत्ता मिळाला. मग मी ट्रीटमेंट घेण्यासाठी पहिल्यांदा आप्पा बळवंत चौकमध्ये एक आहे आपली संस्था, हं, हं. तिथे मी गेले. आप्पा बळवंत चौकमध्ये मी गेल्यानंतर माझं नाव काय, काय होतंय, मला त्यांनी चौकशी व्यवस्थित केली. एक फॉर्म भरून हं. घेतला आणि त्यांनी मला दिवसातून 3 वेळा ट्रीटमेंट घ्यायला सांगितली. मी दिवसातून 3 वेळा ट्रीटमेंट घेत होते आणि साधारण 6 महिन्यामध्ये माझा मायग्रेनचा त्रास 100% कमी झाला. मग तो त्रास पण मला असं सांगितलं नव्हतं, की तुम्ही उपचार थांबवा. त्रास कमी झाला. त्रास कमी होईपर्यंत मी तनुजा मॅडमची ट्रीटमेंट घेत होते आणि नंतर मग माझं आपण कधी-कधी थोडे हुशार बनतो. तसं माझ्या मनात आलं, की मी तर ज्यांचे व्हिडिओ ऐकते त्या चांदोरकर मॅडम वेगळ्या आहेत आणि मला ट्रीटमेंट देणाऱ्या मॅडम वेगळ्या आहेत. आता मला त्या मॅडमलाच भेटायचंय. कदाचित त्या वेगळी काहीतरी ट्रीटमेंट देत असतील आणि मग मी माझी ट्रीटमेंट थांबवली. त्रास माझा एकदम 100% बरा हं, झालेला हं, होता. हं. पण मी ट्रीटमेंट थांबवली. मला पुन्हा एकदा निरामयमधून कॉल आला, की "मॅडम तुम्ही बरे आहात का? तुमची तब्येत कशी आहे?" निरामयचं एक वैशिष्ट्य मी सांगेल, की मला आजपर्यंत एकदाही ₹1 विचारलं गेलं नाही. मला आलेले कॉल, "तुम्ही बऱ्या आहात का? तुम्ही छान आहात का?" असेच होते. तसाच तो एक कॉल मला आला होता आणि मी त्या कॉलवरती सांगितलं, की मला चांदोरकर मॅडमशी नाही मिळत आहे अपॉइंटमेंट आणि मी तनुजा मॅडमकडे ट्रीटमेंट घेतीये, त्यामुळे मी ट्रीटमेंट थांबवली. तर त्यांनी मला सांगितलं, "गुरुवारी या. गुरुवारी तुम्हाला चांदोरकर मॅडम भेटतील. तुम्ही त्यांना भेटू शकता." मग मी मॅडमला भेटले. मॅडमनी मला त्यावेळेस एक उपचार दिले आणि मॅडमनी दिलेले उपचार आणि तनुजा मॅडम देत असलेले उपचार दोन्ही सारखेच आहेत, हे मला त्यावेळेस कळालं. माझा विश्वास बसला आणि त्याच्यानंतर पुन्हा मी तनुजा मॅडमकडे ट्रीटमेंट चालू केली. मॅडमच्या स स मार्गदर्शनाने माझी ट्रीटमेंट मी थांबवली हं, हं. आणि खरंच विना औषध ही उपचार पद्धती आहे आणि याच्यावरती माझा पूर्ण विश्वास बसला. मायग्रेन माझा 100% निघून गेला. ही गोष्ट आहे 2014 सालची. मी मोझे कॉलेज त्या कॉलेजमध्ये जिथे मी जॉब करत होते, तिथे मला करिअरमध्ये स्थैर्य नव्हतं. हं. तर मला तो जॉब सोडावा लागला. मी तो जॉब सोडला आणि माझ्या ह्या ट्रीटमेंटचा मला तिथेही फायदा झाला. मी जॉब असा शोधत होते. मला आता सांगायला आनंदही होतोय आणि मजाही येतीये,
माझं शिक्षण जरी MA-MEd झालेलं असलं, मी जरी D.Ed B.Ed कॉलेजला शिकवत होते, तरी माझी युनिव्हर्सला मागणी होती की मला परमनंट जॉब हवा. पेमेंट माझं कुटुंब भागेल असं पेमेंट मिळालं तरी चालेल. मला कुणाकडे हात पसरण्याची वेळ येता कामा नये. या उपचारांनी कळत नकळत माझे ते ब्लॉकेजेसही हील झाले आणि जरी मी लेक्चरर म्हणून जॉब करत असले, तरी मला एका चांगल्या कंपनीमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी त्या कंपनीमध्ये आता टेक्नॉलॉजी अॅनॅलिस्ट म्हणून काम करते आणि माझं प्रमोशनसाठी आता नॉमिनेशन गेलेलं आहे. म्हणजे निरामय ही संस्था फक्त आरोग्याच्या समस्या हील करत नाही, तर त्यांनी माझा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांनी ते उपचार द्यायला सुरुवात केली. मग आता ह्या मागच्या 2-3 वर्षामध्ये मला निरामयचे अनुभव जे आहेत ते खूप भन्नाट होते. म्हणजे मी फक्त मायग्रेनसाठी आले होते. पण माझ्या कौटुंबिक वातावरण माझं चांगलं झालं. माझा इकॉनॉमिकल फ्लो वाढत गेला. मी मनाने आनंदी राहत गेले. हे सगळं तर मी यांना कुणाला सांगितलेलंच नव्हतं. पण हे सगळे बदल माझ्यामध्ये होत गेले. मग माझ्यामध्ये हे वाढलं की नक्की काय आहेत हे उपचार आणि मग मी पण स्पिरिच्युअलिटीमध्ये जायला लागले. मी मॅडमचे खूप सारे व्याख्यान YouTubeवरती ऐकायला लागले आणि मी पण काही गोष्टी शिकले. ध्यान साधना आता मी रोजचे रोज करत आहे. त्यामुळे माझं आरोग्य खरोखर अशाच उपचार पद्धतींमुळे बिना औषधच खूप छान आहे आणि मी खूप आनंदी आहे. मला सांगायला खूप आनंद होईल की निरामयमध्ये फक्त चांदोरकर मॅडम नाहीत, तर जे कोणी आहेत हे कुटुंब आहे. म्हणजे इथे आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीकडून सेम ट्रीटमेंट मिळते आणि इथे कुटुंबासारखं वातावरण आहे. म्हणजे इथे आल्यानंतर पहिल्यांदाच असं वाटतं की मी ना जो आजार घेऊन आली आहे तो 100% माझा हील होणार आहे. हा मला विश्वास आहे आणि हा विश्वास या सगळ्या ग्रुपने, ह्या सगळ्या टीमने मला दिला. बोलेल तेवढं कमीच आहे. पण मी खूप खुश आहे, आनंदी आहे आणि औषधांपासून मी खरोखर आता मुक्त आहे. एक लेटेस्ट अनुभव मला सांगायला आवडेल. मागच्या आठवड्यामध्ये आत्ता सध्या माझं शिफ्टमध्ये काम आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये आणि उन्हाचा तडाखा काही कमी होईना, पाऊस काही येईना. मागच्या आठवड्यामध्ये शिफ्टमध्येच काम असणं किंवा ह्या उन्हामुळे मला माहीत नाही, मला उलट्यांचा खूप त्रास होत होता. मला कंटिन्यू दिवसभर उलट्या होत होत्या आणि त्या उलट्यांमध्ये मला काही सुचत नव्हतं. 12:30 वाजता मला आठवण आली निरामयची आणि 12:30 वाजता मी कॉल केला. माझ्याकडे माझा ID नंबर नव्हता. मी सांगितलं, "मी माधुरी साळुंके बोलते. मी ट्रीटमेंटसाठी कॉल केला आहे. माझा हा मोबाईल नंबर आहे. माझ्याकडे ID नाही." आणि हे बोलतानाच मला उलटी झाल्यासारखं फील झालं. गीता मॅम की स्नेहा मॅम कोणीतरी होत्या, माझं नाव लक्षात नाही. पण त्यांनी मला सांगितलं, "मॅडम तुम्ही काळजी करू नका. आपण तुम्हाला लगेचच ट्रीटमेंट देऊयात. तुम्ही बसा." तर मी बसण्याच्या स्थितीमध्ये नव्हते. पण मॅडमनी मला सांगितलंय, मला बसायचंय. हा एक विश्वास होता आणि इकडे या उपचारांवरती माझा आता 100% विश्वास बसलेला आहे. तर मी बसले. माझ्या घरामध्ये फॅन चालू होता. मला गरम खूप होत होतं त्यामुळे आणि या 5 मिनिटाच्या ट्रीटमेंटमध्ये मला थंडी भरून आली आणि आईला मी फॅन बंद करायला सांगितला आणि मी आतून एकदम थंड झाले. मला माहीत नाही त्या मॅडमनी काय कशी ट्रीटमेंट दिली. पण मी आतून एकदम थंड झाले. तेव्हापासून आत्तापर्यंत मला उलटी झालेली नाहीये, ना माझं डोकं दुखलंय. तर हे सांगायला मला खूप छान म्हणजे हा एक लेटेस्ट अनुभव आहे. खूप छान अनुभव आहे, की मला तो त्रास माझा थांबला. त्या गीता मॅम असतील किंवा स्नेहा मॅम असतील, तनुजा मॅम असतील किंवा या मॅम असतील. त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. थँक यू सो मच. वा, तुम्ही खूप छान तुमचा अनुभव शेअर केला आणि आपण पुन्हा बोलूयात खरं तर. पण मॅम जसं आपल्याला माधुरीताई सांगतायत म्हणजे यात तर काही वाद नाही की एक कुटुंब म्हणूनच निरामय काम करतंय. कारण आम्ही पण जेव्हा शूटसाठी टीम म्हणून येतो, तेव्हा त्याचा आम्ही पुरेपूर अनुभव घेतलेला आहे की ते इतकं पॉझिटिव्ह वातावरण असतं म्हणजे या वास्तूत पाऊल ठेवल्यावरच ते जाणवतं. सगळ्यात महत्त्वाचं जसं ते आपल्याला म्हणतात की त्यांच्या आजाराविषयी आपण बोलूच आहेत, पण त्या म्हणतात मेंटल आणि इमोशनल जे ब्लॉकेजेस होते ते त्यांचे अनावधानाने निघून गेले. म्हणजे ते त्यांना त्या ट्रीटमेंटमध्येच गेले की त्यांनी ते असं सांगितलं नव्हतं की मला हा त्रास होतोय किंवा मला असे काही मेंटल ब्लॉकेजेस येत आहेत. तर मग हे कसं पॉसिबल आहे? मुळातच आपण जेव्हा ट्रीटमेंट करतो ना, तेव्हा आपण त्या रूट कॉजवरच काम करतो ना. शेवटी त्यांचं डोकं दुखणं, मायग्रेन हे काय आहे, तर हे बाह्य लक्षण आहे. हा आजार नाही आहे, हे लक्षण आहे. आणि त्या लक्षणावरती त्याला आजार समजून आपण काम करत असतो.
आणि म्हणून कायम टेम्पररी रिलीफ मिळतो. जेव्हा व्यक्ती निरामयमध्ये येते, जेव्हा आम्ही त्याला चेक करतो, म्हणजे त्याचा ऑरा चेक करतो, तर त्या ऑरामध्ये तुमच्या मनातल्या पण सगळ्या गोष्टी साठलेल्या आहेत ना, ज्याच्या प्रभावाखाली तुमचं शरीर त्रासात जात आहे. बरोबर. आपण काम त्या रूट कॉजवर करतो. तुम्ही सांगा किंवा सांगू नका, ते साठलेलं आम्हाला जाणवत असतं आणि आम्ही तेच काढत असतो. म्हणजे जसं त्या म्हणाल्या की या सगळ्यामध्ये बदल होत गेले. त्या ट्रीटमेंट घेत होत्या मायग्रेनसाठी, पण मायग्रेन इतकी तीव्र डोकेदुखी का व्हावी? कारण याचाच अर्थ आज्ञाचक्रामध्ये काहीतरी साठत होतं ना, ओव्हर थिंकिंग चालू होतं ना, भविष्याची चिंता सतावत होती, घरामध्ये ज्या काही अडचणी होत्या त्याचाच विचार डोक्यामध्ये फिरत होता. आता हे सगळे फिरणारे विचार, ह्या सगळ्या वाईब्स ह्या तुम्ही साठवताय. आता काय होतं, ह्या वाईब जशा साठत जातात तसं त्या चक्रावरती त्याचं एक लोड वाढत जातं ना, आणि मग त्याची ॲक्टिव्हिटी कमी होते. मग तुमच्या इतर ऑर्गन्सना, प्रत्येक पेशीला जी ऊर्जा हवी आहे ती ऊर्जा कमी पडायला लागते आणि मग तो ऑर्गन त्रासामध्ये जायला लागतो. जोपर्यंत हे ओझं कमी होत नाही तोपर्यंत आजार पूर्ण बरा होत नाही. आता त्या जवळजवळ एका तपानी भेटतायत. सो एक तप 12 वर्षांचा काळ गेलाय मध्ये, 2014 ते 2026 आहे. सो एक तपाचा काळ गेलाय की ज्याच्यामध्ये त्या छान आहेत, त्यांचं चांगलं चाललंय, काही त्रास त्यांना व्हायला लागले म्हणून त्यांना निरामय आठवलं आणि त्या परत आल्या. असं होतं, कितीतरी वेळेला ट्रीटमेंट बंद झालेली असते, पेशंट बरे झालेले असतात, पण त्यांना जेव्हा त्रास होतो तेव्हा ते आम्हाला फोन करतात आणि ते करू शकतात. ते कुठेही असले तरी त्यांनी नाव सांगितलं, त्यांना आयडी आठवत नव्हता त्यांचा, त्यांनी नाव सांगितलं, आपण सॉफ्टवेअरमध्ये नावावरनं लगेच सर्च करू शकतो. आणि आवश्यक ते उपचार माझी टीम त्यांना लगेच देते. लगेच उपचार मिळाल्यामुळे तुम्ही जेवढे रिसेप्टिव्ह आहात तेवढे तुम्हाला लगेच रिझल्ट मिळतात. सो तो जो काळ होता, जसं त्यांनी सांगितलं की त्यावेळेला त्यांना वाटलं मला बरं वाटलंय आणि त्यांनी ट्रीटमेंट बंद केली, पण परत काही काळ ट्रीटमेंट सुरू झाली ना. का? कारण त्यांची लक्षणं गेलेली होती. लक्षात घ्या, लक्षणं गेलेली होती, डोकेदुखी थांबलेली होती. याचा अर्थ ते ओझं सगळं संपलेलं होतं का? नाही. त्यावेळेला काही गोष्टी घडतच होत्या आजूबाजूला. जोपर्यंत तुमचा दृष्टिकोन बदलत नाही, जोपर्यंत तुम्ही लेट गो करत नाही आणि जोपर्यंत तुम्ही प्रॉब्लेमचा विचार करणं सोडून सोल्युशनचा विचार करत नाही, तोपर्यंत तुम्ही वाढवत राहता. एखादी गोष्ट माझ्या मनाविरुद्ध घडतेय किंवा मी त्याच्यात काही बदल नाही करू शकत आहे, आता ह्याचा जेवढा आपण विचार करू की असंच का, तसंच का, तो असा वागतोय, ती तशी वागतेय, मी काहीच करू शकत नाहीये, ह्यानी एवढे प्रॉब्लेम्स पुढे जाऊन होतील, जेवढे मी बोलते तेवढ्या वाईब्स तयार होत आहेत आणि मी हेच सतत विचार करत राहिले तर मी ओझं वाढवत राहिले. पण ह्याच्यात मी काहीच बदल करू शकत नाही. जे मी करू शकते ते मी करते आणि मी प्रार्थना करते, परमेश्वरा ह्या सगळ्यांना सद्बुद्धी दे, काही गैरसमज असतील तर ते दूर होऊ देत आणि परिस्थिती सुधारू दे, सुधारू दे, सुधारू दे. जेवढं मी सुधारू दे म्हणत राहीन, तितके मी पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट करीन ना. हळूहळू जसं निगेटिव्हिटी कमी होत जाते ना, प्रत्येक ट्रीटमेंटला आपण काय करतोय, तर ऑरामध्ये जे साठलंय, जे नको आहे क्लीन करतोय, ते क्लीन करतोय. बघण्याचा मग दृष्टिकोन बदलायला लागतो. माणूस लेट गो करायला लागतो, तो वाईटातनं चांगलं शोधायला लागतो आणि हे जेव्हा त्याला जमायला लागतं ना, तेव्हा ते मुळापर्यंत काम झालं म्हणू ना आपण. लक्षण गेलं का? कारण बऱ्यापैकी निगेटिव्हिटी कमी झाली आहे, त्याच्यामुळे डोकेदुखी थांबली आहे, पण अजूनही ती पूर्ण गेली नाहीये, बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाहीये, मग ट्रीटमेंट बंद होत नाही. म्हणजे रुग्णाला बरं वाटतंय पण तरीही आम्ही म्हणतो की ट्रीटमेंट घ्यायची आहे, चालू ठेवा. तर ती आम्हाला पैसे द्या म्हणून नाही. पैसे कधीच मागत नाही. त्याच्यामुळे त्यासाठी नाहीये ते. तुम्हाला बरं वाटतंय आणि तरीही निरामय म्हणतं की अजून काही काळ ट्रीटमेंट घ्यायची आहे, याचा अर्थ त्याचे रूट्स, त्याचे जे काही जिथून कुठून, ज्या विचारातून, ज्या परिस्थितीतून ते आजार निर्माण झालाय, तो अजूनही तिथे आहे. आणि ज्या वेळेला तुमच्या घरातनं ते सगळं जाणार आहे त्यावेळेला मग तो तुमचा आजार परत फिरून येणार नाहीये. त्याच्यामुळे हे जे काही आहे ना, ते शरीर आणि मन ह्या दोन्ही पदरांवर आपण काम करतोय आणि ते ऊर्जेच्या माध्यमातून करतोय. त्यामध्ये तुम्ही येता आजार घेऊन, पण तुम्हाला सर्वांगीण आरोग्य मिळतं, तुम्हाला सर्वांगीण सुख समाधान मिळतं, तुम्हाला जे हवंय ते कसं मागायचं हेही तुम्हाला कळतं आणि तुम्ही मागितलेलं तुम्ही तुमच्यापर्यंत अट्रॅक्ट पण होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी एका स्वयंपूर्ण उपचारांमध्ये घडत असतात. फक्त आम्ही जे सांगतोय ते फॉलो करणं गरजेचं असतं. मला वेळ नाही, मला जमत नाही, माझ्या प्रायोरिटीज जर वेगळ्या असतील तर मग तुम्ही कसं ते अचीव कराल?
म्हणजे आपण स्वतःला प्रायोरिटी देणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. आणि जसं आता त्या म्हणाल्या की त्यांचा जो लेटेस्ट अनुभव होतो की त्यांना उलट्या होत होत्या आणि त्यांना प्रचंड गरम होत होतं, म्हणजे त्यांना ते आतूनच फील होत होतं की खूप हीट होतीये किंवा जे काही सिम्पटम्स हो. होते. पण त्या म्हणाल्या मी फोन केला आणि 5व्या मिनिटाला मला खूप आतून बरं वाटायला लागलं, थंडावा आला त्यांच्या शरीरामध्ये. तर मग हे इतकं फास्ट एनर्जी ट्रॅव्हल करून होतं. इतकं फास्ट होऊ शकतं? एका ट्रीटमेंटमध्ये माणूस बरा होऊ शकतो. का? कारण त्याला त्यावेळेला लगेच बरं व्हायचं असतं. त्या दिवशी त्यांना दिवसभर उलट्या होत होत्या. त्यांना आठवलं आणि अचानक त्या निरामय. त्रासल्या होत्या बेसिकली. त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या मनात हेच होतं की मला लगेच ह्यातनं रिलीफ हवा आहे आणि तो मिळाला. आता जेव्हा त्या 2014ला आलेल्या त्यांना बरं व्हायला 6-8 महिने गेले. हो. जर हा त्रास त्यांच्या एका ट्रीटमेंटमध्ये बरा झाला, मग तेव्हा का नाही झाला? कारण तेव्हाची मानसिकता वेगळी होती. त्या अनेक ठिकाणी ट्रीटमेंट घेत होत्या. त्या महिन्याला 6,000 हजार रुपये मोजत होत्या आणि त्यांना बरं वाटत होतं, पण पूर्ण बरं वाटत नव्हतं आणि कधी बरं वाटणार हे माहिती नव्हतं. एक अशी मानसिकता आपली तयार होते ना की आपण 4 गोष्टी आता केल्या आहेत, तर ही 5वी एक करून बघू बाबा की ह्यात बरं आणि शिवाय तो वाटलं तर अनुभव ओके. होता ना ग त्यांच्या गाठीशी की नाही बरं वाटत आहे. त्यामुळे तो अनुभव जो असतो ना त्या आणि तो पद्धतीने खूप तुमचे फिक्स विचार झालेला असतात. असतो. सो तेव्हा विचार काय होता? करून बघू, लगेच बरं वाटू दे, हा विचार तेव्हा होता का? नव्हता. मग त्या करून बघत होत्या, ऑब्झर्व करत होत्या आणि मग जसे जसे रिझल्ट मिळायला लागले तशी ती पॉझिटिव्हिटी वाढायला लागली की हा मी इथेच बरी होणार. मग तो काळ जो गेला तो 6-8 महिन्यांचा गेला, कारण विचार मला लगेच बरं वाटू दे हा नव्हता तेव्हा. पण त्या अनुभवामुळे विश्वास होता आणि जेव्हा हा दिवसाभराचा त्रास झाला तेव्हा तो विचार होता की मला लगेच बरं वाटू दे. बऱ्याचदा ना सरांकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा सर प्रत्येकाला सांगतात की मला ताबडतोब बरं वाटू दे हे म्हणा. जो माणूस त्या भावनेने ते म्हणतो, भावना खूप महत्वाची आहे. फक्त तुम्ही शब्द म्हणाल आणि भावना नसेल तर रिझल्ट नाही मिळत. पण मला या क्षणाला बरं व्हायचंय, ही जर भावना आणि शब्द दोन्ही एकत्र आले ना तर त्या ट्रीटमेंटला माणूस बरा होऊ शकतो. सो इतकी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे. आपलं प्राचीन शास्त्र फार ग्रेट आहे. येस, ट्रीटमेंट तर खूप छान आहे आणि जसं आपल्याला साळुंखेताई सांगतायत की त्यांनी खूप पैसे खर्च केले होते. पैशांचा इथे मुद्दा याच्यासाठी येतो कारण आत्ता जर आपण पाहिलं तर बाहेर जे मेडिसिनल किंवा जे आरोग्याशी निगडीत हॉस्पिटल्स झाले, क्लिनिक झाले, छोटे छोटे क्लिनिक झाले, इथे सगळ्यात पहिले आपल्याला पैसेच द्यावे लागतात आणि मगच तुम्हाला काय होतं हे विचारलं जातं. सो तो एक अनुभव गाठीशी असतो. पण इथे त्या खूप मन मोकळेपणाने आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट झाली. त्या म्हणाल्या मला कधीच पेमेंटविषयी विचारलं नाही गेलं. थोडं आपण प्रेक्षकांना त्याही विषयी एक्सप्लेन करूया. नक्की. आता मुळातच कसं आहे, आपल्याकडे आपण समोरच्याला बरं करण्यासाठी काम करतो. पैसे त्याचा मोबदला हा ठरलेला आहे. प्रत्यक्ष ट्रीटमेंटचे 200 रुपये घेतो आपण आणि पुढे फोनवरनं ट्रीटमेंट असतात त्याचे 50 रुपये पर ट्रीटमेंट. ही माहिती आपण पहिल्याच दिवशी त्या रुग्णाला दिलेली असते आणि त्याच्यानंतर ती जबाबदारी त्याची असते. जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो आमची जबाबदारी काय आहे? त्याला बरं करणं. सो आम्ही आमची जबाबदारी पार पाडत असतो आणि त्याला हिशोबाचा भाग सांगितलेला आहे. सो ती त्याची जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पाडायची. त्याचा हिशोब त्यांनी ठेवायचा आहे आणि ते त्याला जसे जमतील तसे त्यांनी द्यायचे. त्यामुळे तो भाग त्याच्यावरती सोपवला ना की आम्ही रिलॅक्स असतो, आम्ही आमचं काम करत असतो. पण मॅम इथे एक प्रश्न पडतो की जसं मी म्हटलं की खूप कमर्शियल झालं आहे आरोग्याशी निगडीत सगळ्याच गोष्टी, औषधं, हॉस्पिटल सगळंच. तर मग जे तुम्ही आत्ता म्हणताय की आम्ही ते सोपवून देतो, आम्ही समोरच्या पेशंटवर ते सोपवून देतो. मग हे कुठेतरी ऑफकोर्स सगळे पेमेंट्स असतात, आपल्याला टीमला पेमेंट करायचे असतात, आपल्या बऱ्याच काही गोष्टी असतात. तुम्ही इतकं मोठं ऑर्गनायझेशन चालवताय. तर मग काही पेशंट्सनी पेमेंट्सच नाही केले किंवा त्यांनी ते नाहीच रिव्हर्स तुम्हाला पेमेंट्स केले, तर मग ते टेन्शन नसतं का? ॲक्च्युली नसतं, कारण पहिल्या दिवसापासून ना एक लक्षात घ्या, आम्ही कर्माचा सिद्धांत सांगतो आणि तो जगतो. त्यामुळे आम्ही कायम असं म्हणतो की रिझल्ट देणारे आम्ही नाही. आम्हाला त्यांनी काहीतरी ज्ञान दिलंय, ते आम्ही वापरतोय आणि त्यातनं रिझल्ट मिळत आहेत. सो रिझल्ट देणारा तोच आहे. त्या युनिव्हर्सशी, त्या एनर्जीशी आम्ही कनेक्ट आहोत आणि आम्ही काम करतोय. तसंच आहे हे चालवण्यासाठी जे लागतं. म्हणून म्हटलं मोबदला ठरवलाय ना आम्ही. सो कितीतरी जण देतात, कितीतरी जण नाही देत. हा पुन्हा कर्माचाच भाग आहे. त्यामुळे आमचं काम करणं हे आम्ही चालू ठेवतो. आम्हाला आजपर्यंत काही कमी पडलेलं नाही. एका शाखेच्या 2 झाल्या, 2च्या 3 झाल्या, आता 5 झाल्या. सो हे जे चाललंय ना ही सेवा चालली आहे. लोकांना गरज आहे, तो माझे हात वाढवतोय, तो मला तशी माणसं देतोय.
जी माझ्याबरोबर जोडली जातात, माझी टीम वाढत चालली आहे आणि तो म्हणतोय की तू आता जास्तीत जास्त लोकांना सेवा दे. जिथे जिथे तुला गरजेचं आहे, जिथे जिथे तुला पैशांची गरज आहे, तेवढा पैसा मी तुला देतो. मग हा विचार मी का करू? परत विचार म्हटलं की वाईफ झाले, वाईफ म्हटलं की माझा वारा भरणार, तर मी अनावश्यक भरू का? आणि जेव्हा वाईट दिवस होते आमच्या म्हणजे हातावरती पोट होतं, त्यावेळेला हे असे विचार माझ्या मनात आलेले आहेत. आणि तेव्हा मला माझ्या मिस्टरांनी सरांनी सांगितलं की एक लक्षात घे, त्यांनीच आपल्याला जन्माला घातले आणि प्रत्येकाच्या दाणापाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आपल्याला कुणाकडे मागायचं नाही. जो पैसा येईल तो समाधानाने आला पाहिजे. आपलं काम काय आहे, आपण हे का सुरू केलंय, सो आपलं बेस्ट आपण द्यायचं. समोरच्यानी काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याचा बॉल त्याच्या कोर्टात टाकलेला असतो आणि जे यायचं ते येत असतं, जे यायचं नसतं ते येत नसतं. याच्यावरती आमचा विश्वास आहे. जसं आता मॅमनी सांगितलं की त्यांनी ते पैशाचा हिशोब कधीच ठेवत नाही. सेवा देणं हे त्यांचं काम आहे. मी जेव्हा 2014 पासून ही ट्रीटमेंट घेत होते, मला एकदाही कुणीही पैशांबद्दल विचारलं नाही. आणि जसा मला रिझल्ट मिळत गेला, मी स्वतःहून सांगायचे मी आज पेमेंट द्यायला आलेली आहे. म्हणजे पेशंटसुद्धा जे आपल्याला तुम्ही दुसऱ्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलात, कुठेही गेलात की आधी फॉर्म भरून द्यावा लागतो. फॉर्म भरला की तिकडे तुम्हाला काहीतरी पैसे पे करावे लागतात. तिथे आपल्या डोक्यामध्ये सुरू होतं की अरे बापरे, आता पुढे किती पैसे लागतील माहीत नाही. पण इकडे तसं नाही. इकडे आम्ही पेशंट स्वतःहून विचारतो की मी आज पेमेंट द्यायला आलेली आहे. आणि ते हिशोब ठेवतही नाहीत. आपणच आम्हाला एक कार्ड दिलं जातं. त्या कार्डवर सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि टिक मार्क करायची. तर आम्ही आमची टिक मार्क करतो, आम्ही आमचा हिशोब ठेवतो आणि आम्ही आमचे हिशोब देतो. इथे या स्वयंपूर्ण उपचारामध्ये फक्त 50 रुपये एका ट्रीटमेंटचे घेतले जातात. म्हणजे इथे इतकी तुरळक अमाऊंट घेतली जाते की या 50 रुपयामध्ये बाहेर कोणतीच गोष्ट आपल्याला मिळत नाही. तर पेशंटसुद्धा ते पैसे अगदी आनंदाने देत असतील. कारण माझा अनुभव मी स्वतः जेव्हा पैसे द्यायला येते मी खूप आनंदात असते. मी जेव्हा निरामयमध्ये एंट्री करते तेव्हा मी खूप आनंदी असते. आणि माझा हिशोब मीच ठेवलेला असतो. म्हणजे मला माहिती असते की माझं मंथली कसं बसवायचंय. आणि त्यामुळे मी घेतलेल्या ऊर्जा आणि मी देत असलेले पैसे योग्य ठिकाणी जात आहेत ही मला खात्री असते. त्यामुळे माझ्यासारखे जर पेशंट असतील तर ते आनंदाने नक्कीच बरोबर. कसं आहे, आम्ही आमच्याकडनं आमचा व्यवहार पाळतो. त्यांना जे हवं ते आम्ही देतो. समोरच्याचा व्यवहार समोरच्याने पाळावा अशी आमची अपेक्षा. येस, खरं तर आपला वेळ आता संपत आलेला आहे. माधुरीताई, तुम्ही खूप तुमचा छान अनुभव शेअर केला. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मॅम, खरं तर हे सेशन आपल्याला चालू ठेवायला मला तर आवडलंच असतं, कारण मला आवडतं तुम्हाला ऐकायला. पण आपल्याला आता वेळ इथे कमी पडतोय. तुम्ही ते छान मार्गदर्शन केलं, तुमचे मनापासून आभार. स्वयंपूर्ण उपचारांच्या मार्फत आपण कशा पद्धतीनं पूर्णपणे बरे होऊ शकतो ते आत्ता आपण पाहिलं. इतका जुना आजार तो इतक्या लवकर त्यांचा बरा झाला. आणि जसं त्यांनी आपल्याला सांगितलं की आत्ताही मध्ये त्यांना काही त्रास होत होता उलट्यांचा, तोही त्यांचा फार लवकर बरा झाला. त्यामुळे आपला जो टुवर्ड्स आजाराचा जो अप्रोच असतो तो कसा असायला पाहिजे ते आत्ता आपल्याला मॅमने इथे समजावून सांगितलं. तर तुम्हालाही जर बरं व्हायचं असेल, फटाफट बरं व्हायचं असेल, तर स्वयंपूर्ण उपचार नक्कीच घ्या. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.